Hello, students. Namaskar. So, let us see the further topic of quantum mechanics, and that is the wave function. So, again, this is going to get now more and more theoretical, a little difficult to visualize what we are exactly talking about. So, wave function, wave function. In short, it is a mathematical concept which has some function. So, as we know already, wave motion. So, we represent wave as sinusoidal wave like this, and as you may remember, since first lecture, we were discussing about this that can be represented with some equation. That equation is y equal to a cos omega t. A is amplitude, omega is the angular frequency, this is sine. Angular frequency means theta per unit time or angle per unit time. Time will be cancelled. Effectively, it will be theta. Theta is nothing but delta. त्याला आपण डेल्टा म्हणतोय. That gives you the phase, right? So ही आपण सायनोसॉइडल वेव्ह आहे. तुम्हाला हे ऑलरेडी माहिती आहे की साइन वेव्ह कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड ॲज ऑल्सो कॉस वेव्ह. इट इज जस्ट 90 डिग्रीचा त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स असतो. सो पॉईंट एवढाच आहे की आपण साइन ऐवजी कॉस सुद्धा घेऊ शकतो. फर्स्ट पॉईंट हा होता. ओके. So, wave function mainly in terms of quantum mechanics. Take me analogy I can give you. You have spring, and if you give jerk, so what happens is some part it becomes compressed, some part becomes there is a rarefaction. So you will look something. It will look something like this. At one instant, in later instant, it will be something like this. इफेक्टिवली काय झालं, ही जी वेव आहे हे कॉम्प्रेशन हे पुढे पास झालं. हे जे काय होतंय, वाय दिस इज हॅपनिंग, बिकॉज देर इज इलेस्टिसिटी ऑफ द मीडियम. पॉइंट एवढाच आहे, वेव फंक्शन इज सम मॅथमॅटिकल एक्सप्रेशन विच हॅज इन्फॉर्मेशन अबाउट द मीडियम फॉर मॅटर वेव. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मॅटर वेव. आणि मॅटर वेव मध्ये ॲज यू ऑलरेडी नो, the medium is not necessary. So even if there is no medium, the wave function is some kind of information. So you can just start writing some important points. Just write it down. आता हे काही लिहू नका, फक्त टायटल द्या. वेव इक्वेशन, वेव फंक्शन and also its significance आपण बोलतो obviously. So write it down. A wave motion is a periodic disturbance traveling with finite velocity through a medium or space. बरोबर. Next, simplest form is simple harmonic motion. Simple harmonic motion. SHM त्याला म्हणतात. जी मी तुम्हाला स्प्रिंगचं उदाहरण दिलं त्याला पण लागू आहे. एखादी स्प्रिंगमध्ये जर तुम्ही वेव्ह क्रिएट केली तर त्याला सुद्धा लागू आहे. सो द सिम्पलेस्ट फॉर्म इज सिम्पल हार्मोनिक मोशन, SHM. फाइन. SHM which is also applicable for mechanical waves. Equation of SHM is given by this equation, y equal to a cos omega t, where a is amplitude and omega is angular velocity, and that is nothing but 2 pi mu, where mu is what? Frequency. Where mu is, हे तुम्ही लिहायचं आहे. mu is frequency. Fine. ओके. आणि ही प्लीज डायग्राम काढून घ्या. त्याच्यामध्ये दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज वाय, अँड दिस इज पी, पॉइंट पी. आपण हे एक्स डिरेक्शन
बोलतो आहे एक्स डिरेक्शन त्या डिरेक्शनमध्ये ही पुढे चाललेली आहे वेव्ह. दिस इज ऑल्सो टी टाइम या टाइम पुढे चाललाय म्हणून वेव्ह या डिरेक्शनमध्ये पुढे चालली आहे. इट हॅज सम फायनाइट व्हेलॉसिटी एज वेल, दॅट इज. ठीक आहे. हा आपण इन्स्टंट फक्त इमॅजिन करतोय की इथे इथे कुठला तरी दुसरा पॉईंट म्हणा. ठीक आहे. पॉज द व्हिडिओ, ड्रॉ दिस डायग्राम. ओके, नेक्स्ट स्लाइड. इट्स डिस्प्लेसमेंट ॲट टाइम टी, its displacement at time t and distance x from the origin will be. सो आता आपण काय म्हणतोय, हे जनरल इक्वेशन झालं, पण आफ्टर सर्टन टाइम हे इक्वेशन कसं चेंज होईल, कसं डिफरंट, काय त्याच्यात बदल होईल. अँड दॅट इज इफेक्टिव्हली गोइंग टू बी y इक्वल टू a cos ओमेगा. आणि हा जो t आहे हा t फक्त बदलणार, बरोबर आहे. आणि दॅट t विल बी सिम्पली जो ओरिजिनल t आहे त्याच्यात काहीतरी बदल होणार. सो हा मी मुद्दा म्हणून ब्लॅक वाटत करतो. हा जो वरचा t आहे हा सेम आहे त्याच्यामध्ये प्लस किंवा मायनस. सो इफेक्टिव्हली आता आपण मायनस गृहीत धरतोय. देयर विल बी सम रिडक्शन इन द टाइम मायनस एक्स बाय बी. सो इफेक्टिव्हली टी हा पण टाइम असला पाहिजे, बरोबर आहे. व्हॉट इज वेलॉसिटी? डिस्टन्स पर युनिट टाइम. एक्स इज ऑल्सो डिस्टन्स, सो डिस्टन्स डिवायडेड बाय डिस्टन्स बाय टाइम. डिस्टन्स कॅन्सल होऊन टी वरती येईल. इफेक्टिव्हली ही जी ब्रॅकेटमधली क्वांटिटी दॅट इज नथिंग बट ओके. आणि ओके अँड इफेक्टिव्हली दिस इज द वेव्ह इक्वेशन. सो हा पॉईंट पुढचा फक्त लिहिला असेल तुम्ही. वेव्ह इक्वेशन ऑफ अ सच अ वेव्ह. ओके, 2 मिनिट थांबा. सो इथपर्यंत आपण झालेलं आहे. आता ही जी काय वेव्ह आहे जी या इक्वेशननी आपण रिप्रेझेंट करता येते, ती अजून पुढे जाऊन त्याच्यात मॅथमॅटिक्सचे जो आता आपल्या पार्टचा सिलेबसचा पार्ट नाही आहे, पण दिस कॅन बी ऑल्सो एक्सप्रेस्ड इफ यू सिम्पली टेक इट्स 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह. it can be also expressed with respect to t जर घेतला तुम्ही तर you will get something like this. हे तुम्ही तुमचं सुद्धा करू शकता. सो दिस कॅन बी रिप्रेझेंटेड ऑल्सो इन दिस वे. आणि हे आता डिफरन्शियल इक्वेशन आहे की ज्याच्यामध्ये यू कॅन फाइंड इट सोल्युशन. and that solution will be just nothing but वेगळ्या कलरमध्ये लिहितो. इफेक्टिव्हली सोल्युशन काढणं म्हणजे y शोधून काढणं. अँड इथे वाटलं तर हे दिसतं असावं मला माहीत नाही. ओके, अँड याचं सोल्युशन जे असणार आहे दॅट इज इफेक्टिव्ह y इक्वल टू a रेस टू e रेस टू मायनस i. हे मी तुम्हाला सांगतो की हे आहे काय. t मायनस एक्स डिवायडेड बाय x by t minus x by सेम ब्रॅकेट लिहितो. स्टेप प्लीज तुम्ही लिहून घ्या. ओके, सो याचं सोल्युशन हे वाटलं तर मी असं लिहितो. सो तुम्ही हे जस्ट पुढची याच्यानंतरची लाईन द्या. This wave equation or wave equation of such a wave is this and its solution is given by. So हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. आत्ता जरी ॲज अ फॉर्म्युला तुम्ही गृहीत करा आणि त्याला ब्रॅकेट करा. सोल्युशन इज गिवन बाय दिस. ओके, सो हे बेसिकली झालं वेव्ह फंक्शन ज्याला म्हणतात, और वेव्ह इक्वेशन आणि त्याचं सोल्युशन. आता पुढचा पार्ट आहे ही जी वेव्ह आहे जी मी स्टार्टला बोललो की हे प्लीज घेऊन घ्या. हे मी आता करतोय. हे आपण सगळं मॅटर वेव्हचं बोलतोय. आणि मॅटर वेव्ह डज नॉट हॅव इट डज नॉट नीड अ मीडियम. आणि त्यामुळे एक ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट कन्सिडर करावी लागते की ज्याला साय ने रिप्रेझेंट करतात. सो साय
हे वेव्ह मेकॅनिक्समध्ये ॲनालॉगस टू तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक जो फील्ड असेल, म्हणजे आपण जो लाईट ची वेव्ह तुम्हाला आठवत असेल, मी हे वर्गात पण एक्सप्लेन केलेलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज रिप्रेझेंटेड इन दिस वे, हे आठवत असेल तुम्हाला. सो याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे परपेंडिक्युलर टू इच अदर असतात आणि त्यांचं ऑसिलेशन होत जातं. सो फॉर मॅटर वेव्ह आता आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये इथे मीडियम नाहीच आहे. ऑसिलेशन नक्की होतंय कशातून, यासाठी साय नावाची एक कन्सेप्ट इमॅजिन केलेली आहे की तो इट इज ॲनालॉगस टू इलेक्ट्रिक फील्ड इन द इलेक्ट्रिक फील्ड इन द EM wave. It is analogous. Not exactly सेम, पण जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये इलेक्ट्रिक फील्ड असतं तसं मॅटर वेव्हमध्ये जे असतं त्याला आपण साय नाव दिलेलं आहे, देतो आहे. ठीक आहे. सो काही नाही, आता तरी एवढंच आहे. आणि मग नेक्स्ट की बिकॉज इट इज नॉट रिअल ही कन्सेप्च्युअल हे आहे, त्यामुळे इट डज नॉट हॅव एनी फिजिकल सिग्निफिकन्स एज सच वाईट. सेकंड थिंग अशी आहे की साय फंक्शन हे ऑल्सो कॉम्प्लेक्स फंक्शन आहे, हे मॅथमॅटिकली कॉम्प्लेक्स फंक्शन आहे, त्यामुळे आपल्याला कायम याच्या स्क्वेअरचा विचार करावा लागतो, कारण कॉम्प्लेक्स असल्यामुळे आपण स्क्वेअर केल्यावरतीच तुम्हाला रिअल नंबर्स मिळतात. ठीक आहे. सो तुम्ही हे डायरेक्टली लिहून घ्या फ्यू लाईन्स. अगेन हे खूप तुम्हाला त्याचा पूर्ण अर्थबोध होण्याची नेसेसिटी गरज नाही आहे, पण हे यू शुड बी एबल टू राईट. आणि जनरल काय चाललं आहे, कशाबद्दलचं काय आहे, दॅट इज गुड इनफ. ठीक आहे. ओके. साय इन वेव्ह मेकॅनिक्स इज analogous to electric field electric field E bar E bar in electromagnetic waves. Full stop. However, psi has no direct physical significance. It is a measure, full stop, it is a measure of probability of finding a particle at a particular position, and so called probability amplitude. So psi ला probability amplitude पण म्हणतात, probability amplitude. ठीक आहे. नेक्स्ट, psi can be positive or negative. Psi can be positive or negative, and psi is complex. Psi is complex. Therefore, we take psi square, here write it down, therefore we take psi square instead of mod of psi square, sorry, mod of psi square, we take mod of psi square instead of psi square. नुसतं psi square ऐवजी आपण त्याला mod घ्यावं लागतो बघा, where psi square is psi star psi star into psi. So mod of psi square is psi star into psi. Okay, fine. And this is basically called as probability density. So psi star psi is probability density. Probability density. ठीक है. So psi star into psi is probability density. म्हणजे probability per unit value. Probability per unit value. ठीक आहे. हे आत्तापुरतं गुड इनफ आहे. याचा परत एक शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर मॉड ऑफ साय स्क्वेअरचा अर्थ आपण ऑलरेडी तुम्हाला आठवत असेल की आपण मॅटर वेव्हचं बोलत आहोत की जे वेव्ह नेचर आहे, त्यामुळे पार्टिकल एखाद्या वेव्ह पॅकेटमध्ये असण्याची प्रोबॅबिलिटी किती हे साय स्क्वेअर मॉड ऑफ साय स्क्वेअर हे फंक्शन देतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द वेव्ह फंक्शन. Now let us see its significance. So what is the significance of wave function? I'll just watch this. Okay, next point, physical significance of wave function. So significance of wave function. So जसं मी तुम्हाला सांगितलं बेसिकली
साइज द एम्प्लिट्यूड ऑफ मॅटर वेव्ह. सो जे आपण वेव्ह इक्वेशन मध्ये ए ही गोष्ट दाखवते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये, हा जो ए हा दाखवला जातो. ऑफकोर्स इलेक्ट्रिक आणि तसंच मॅग्नेटिक फील्ड पण असणार नाही, तुम्हाला ओळखीचं असेल. तर हा समजा ब्ल्यू वाला जो समजा इलेक्ट्रिक फील्ड आहे, तर इलेक्ट्रिक फील्डचा जे काही डिस्प्लेसमेंट आहे, जी व्हेरी होते आहे, ती जी ए ने दाखवली जाते, तशीच ॲनालॉगस साय ही मॅटर वेव्ह मधली डिस्प्लेसमेंट असते. मॅटर वेव्हमधली डिस्प्लेसमेंट असते जी आपण सायने डिनोट करतो. ठीक आहे. वी डिनोट इफेक्टिवली displacement, or sorry, amplitude or displacement of course. Amplitude for matter wave is denoted by psi, analogous to A denoted for EM wave in the wave equation. ठीक है. तो हा पॉइंट फक्त तुम्ही डायरेक्टली हे टायटल द्या सिग्निफिकन्स आणि हा पॉइंट लिहून घ्या. Psi is the amplitude of matter waves at any point. ठीक है. Full stop. Particle density at that point can be or is considered proportional to psi square. ठीक है. So आपण मग आधीच बोललेलो की पार्टिकल असण्याची प्रोबॅबिलिटी किंवा पार्टिकल डेन्सिटी is called as psi square. ठीक है. Hence psi square is a measure of particle density, and on multiplying this by a charge of the particle we shall get the charge density. ठीक है. तो किती पार्टिकल आहेत पर युनिट एरिया इज गिवन बाय दिस, आणि त्याला जर तुम्ही चार्ज नाही हे केलं मल्टिप्लाय केलं तर ऑफकोर्स किती चार्ज आहे पर युनिट एरिया तो मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट. Psi mod of psi square at a point at a given time is related to the probability of finding the body described by its wave function psi. So of course तुम्हाला आता माहिती आहे psi is the wave function. Okay. Large psi square means a strong possibility of the presence of particles at that location. ठीक है. So okay, recording fine, I can stop on. Because I have limited space, I have to keep watching how much is the time remaining. Okay. So just next line तुम्ही डायरेक्टली हे लिहूनच घ्या. Since the particle is certainly to be found somewhere. पार्टिकल कुठेतरी असलाच पाहिजे आहे स्पेस मध्ये, राईट. सो इफेक्टिवली पॉइंट मी आता एवढा सांगतो, थांबलो तरी चालेल. सो हे जे काय पार्टिकल सो हे जे काय मॉड ऑफ साय स्क्वेअर ही जी क्वांटिटी याचं जर तुम्ही ट्रिपल इंटिग्रेशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू dx dy dz म्हणजे काय पूर्ण व्हॉल्यूमसाठी जर तुम्ही इंटिग्रेट केलं तर ऑफकोर्स प्रोबॅबिलिटी टू फाइंड पार्टिकल समवेअर इन द स्पेस दिस विल बी 1. हा पॉइंट कळतोय तुम्हाला. सो व्हॉट इज मॉड ऑफ साय स्क्वेअर? इट इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अ पार्टिकल. आता ती एक कुठला तरी असा डब्बा आहे, एक व्हॉल्यूम आहे, त्या एवढाच आहे, एवढंच युनिवर्स आहे आपण असं म्हणतो. एका पर्टिक्युलर पॉइंटला पार्टिकल सापडण्याची प्रोबॅबिलिटी किती, कन्सिडरिंग और गिवन इन्फॉर्मेशन ऑफ साय विच इज अ वेव फंक्शन विच इज लाइक अ एम्प्लिट्यूड ऑफ अ वेव असोसिएटेड विथ अ पार्टिकल. ठीक आहे. ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे, आय ॲक्सेप्ट. या गोष्टी कोणालाही म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स एकदम ऑब्व्हियस गोष्ट नाही आहे, याच्यात बराच स्लोली गोष्टी, आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा पार्ट तुम्हाला खूप डिटेलमध्ये सिलेबसमध्ये नाही पण आहे. तुमचा आत्ताचा फोकस असला पाहिजे की ॲटलिस्ट तुम्हाला हे एवढं जरी समजतं हे कशाबद्दल चाललं आहे, बेसिक जेवढ्या गोष्टी तुम्हाला ग्रास्प होत आहेत तेवढ्या ग्रास्प होऊन एक्झाममध्ये तुम्हाला ही गोष्ट लिहिता आली पाहिजे, एवढंही नाही आहे.
ओके, मी हे रिपीट करतो माझ्यासाठी. एक पार्टिकल आहे, आपण एखाद्या ही लोकेशन आहे, एक्स वाय लोकेशन आहे फॉर एक्झाम्पल, कुठली तरी लोकेशन आहे, त्या लोकेशनला एक या पूर्ण बॉक्समध्ये एक कुठेतरी पार्टिकल आहे. ठीक आहे, पार्टिकल आणि त्या पार्टिकलचं वेव्ह फंक्शन आहे जे सायने आपण डिनोट करतोय. त्यामुळे आपल्याला आणि व्हॉट इज याचा अर्थ काय की त्या पार्टिकलला असोसिएटेड जी त्याची मॅटर वेव्ह आहे त्याच्या अँप्लिट्यूडला आपण साय म्हणतो, बरोबर आहे. आता तो पार्टिकल एका पर्टिक्युलर पॉइंटला असण्याची प्रोबॅबिलिटी किती, असं आता जेव्हा आपण बोलतोय तेव्हा दॅट विल बी दिस थिंग, सॉरी नाही नॉट दिस, त्याची प्रोबॅबिलिटी किती, तर प्रोबॅबिलिटी विल बी साय मॉड ऑफ साय स्क्वेअर ॲट अ एनी पॉइंट, पर्टिक्युलर पॉइंट. फाईन. दुसऱ्या पॉइंटला जर बघितलं तो पार्टिकल इथे सापडण्याची प्रोबॅबिलिटी किती, पण ऑल्सो साय स्क्वेअर. असं हे सगळं बरोबर आहे. आता असे सगळे जे काय एन नंबर ऑफ पॉइंट्स आहेत त्या सगळ्या पार्टमध्ये, म्हणजे इथे प्रोबॅबिलिटी असेल मे बी 0.5, इथे मे बी असेल 0.1, इथे मे बी वॉट एव्हर, आणि तेच आपल्याला याने दिलं जातं की सेंट्रलला पार्टिकल असण्याची प्रोबॅबिलिटी ही सगळ्यात जास्त, ही मॅटर वेव्ह आहे, सेंट्रलला वेव्ह पॅकेटच्या सगळ्यात जास्त असेल. पॉईंट मी एवढा सांगतोय, अशा सगळ्या पॉईंटला जर तुम्ही एकत्र केलं तर या सगळ्या प्रोबॅबिलिटींची बेरीज ही असणार आहे बरं, कारण पार्टिकल हा कुठेतरी नक्कीच असला पाहिजे, राईट. त्यामुळे आपण इफ वी अवॉइड ट्रिपल इंटिग्रेट बिकॉज इट इज व्हॉल्यूम. So if we take volume integral of mod of psi square with respect to x, y and z, you will be getting equal to 1. ओके, सो थांबा, हे मी जे कामाच्या गोष्टी तेवढ्याच फक्त तुम्ही लिहा. ओके, so just write it down. Since the particle is certainly to be found somewhere in the space, we must get, and he line there, we must get this. The next line, the function psi satisfying this relation, म्हणजे हे relation satisfying this relation is called normalized wave function. Normalized wave function. So असं फंक्शन जे हे फॉलो करतं त्याला म्हणतात नॉर्मलाइज्ड असणारं वेव्ह फंक्शन. ठीक आहे, आणि किंवा याला या सिच्युएशनला नॉर्मलायझेशन कंडिशन पण म्हणतात, नॉर्मलायझेशन कंडिशन. ठीक आहे, सो इट इज ॲज गुड ॲज अ फॉर्म्युला, यू हॅव टू जस्ट रिमेंबर दिस. ठीक आहे, नेक्स्ट देर आर, सो म्हणजेच याचा अर्थ फंक्शन नॉर्मलायझेबल असणार, फंक्शन साय फंक्शन शुड फॉलो दिस कंडिशन. ठीक आहे, आणि या व्यतिरिक्त साय या फंक्शनने काय काय गोष्टी असल्या पाहिजे, तर त्याच्या पण काही 2-3 कंडिशन्स आहेत, त्या तुम्ही डायरेक्टली लिहून घेतल्या तरी चालतील. पहिली गोष्ट ऑफकोर्स कंडिशन फॉर साय, असं तुम्ही सब टायटल कंडिशन फॉर साय, आणि हे पुन्हा एकदा लिहा. फर्स्ट किंवा ट्रिपल इंटिग्रल साय जे आहे ते dx dy dz इक्वल टू 1. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन झाली ती. तशीच नेक्स्ट सेकंड हे डायरेक्टली राईट इट डाऊन. फंक्शन साय मस्ट बी सिंगल व्हॅल्यूड फंक्शन. सो सिंगल व्हॅल्यू. ओके, थर्ड वन, साय मस्ट बी फायनाइट because particle exists somewhere. So psi must be finite, कारण particle कुठेतरी असला पाहिजे. Next point, psi and its derivatives must be continuous. So derivatives म्हणजे काय, डॅबा psi by डॅबा x, डॅबा psi by डॅबा y आणि डॅबा psi by डॅबा z, हे जे तिन्ही डेरिव्हेटिव्ह आहेत हे कंटिन्युअस असले पाहिजे. दीज आर द कंडिशन्स
for on side. ठीक है? Okay, so that's it for this video. See you in the next